कुठलाही आधार नसतो। पण आज देवाला धन्यवाद की सरकार अशा विधवांना काहीतरी भेट देत आहे दर महिन्यासाठी। त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजवू। काही ना काही फुलाची पाकळी या सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून कितीतरी वर्ष झाले काय मिळतं त्यांना? डोल मिळतो, डोल। 1000-1500 रुपये 2000 रुपये पर्यंत असतील, मला नाही सांगता येत। पण एक आधार, एक आशेचा किरण त्यांना जीवन जगण्यासाठी सरकार मदत देखील करत आहे। पण सगळ्यात बेस्ट जी मदत आहे ती तुमच्या आणि माझ्या प्रभूची या लोकांना। देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की तो विधवेचा कैवार घेणारा प्रभू आहे, तो विधवेचा पती आहे, असं परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्हाला आणि मला बघायला मिळेल। 3 जण विधवा झाल्यानंतर त्यांना कुठलीही आशा राहिली नाही। काय जगावं, कसं जगावं, कसं वागावं, काय काय करावं, त्यांची होप संपलेली आहे। आज पण तीच परिस्थिती आहे। प्रश्न जगायचे आहे। पूर्वीच्या काळामध्ये जरी पाहिलं तर लग्न केले जात नव्हते। मला आठवतं की आमचे वडील, मी दुसरीला असताना माझे वडील एक्सपायर झाले आणि आम्ही 3 जण भाऊ आहे। मी 2 नंबरचा आहे, माझ्यापेक्षा छोटा एक आहे आणि माझ्यापेक्षा मोठा एक आहे। आणि लहान भाऊ मांडीवरतीच होता आणि मोठा भाऊ माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे। हालेलुया। तर त्या काळाची जर परिस्थिती तुम्ही आणि जरी पाहिली तर माझ्या मम्मीने लग्न केलेलं नाही, तसंच ते विधवाचं जीवन ती जगू लागली आणि लहानच्या मोठं आम्हा 3 जणांना तिने केले। ती ज्याच्या घरात परिस्थिती असली किंवा ज्याच्या कुटुंबामध्ये परिस्थिती असली किंवा फॅमिली मधल्या काही घटना असतात झालेल्या बहिणीच्या वगैरे, तर तुम्हाला मला समजून येतं त्यांना कोण मदत करतं का, कोण त्यांना सहाय्य करतं का, अशा गोष्टी आहेत। येशू प्रभू की आशेचा किरण जगण्यासाठी त्यांना नव्हता। पण बायबलच्या वचनामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की जे लोक आपल्या मनाप्रमाणे जीवन जगतात, आपल्या मनाला येईल तसं वागायचं, आपल्या मनाला येईल